आज शेताची ट्रिप होती. मग जयू, त्याचे पप्पा आणि मी असे आम्ही तिघंजण गेलो होतो शेतामध्ये. तर हे पहा जयूचं शेतातला गेटअप. त्याने मास्क लावलं आहे, थंडी होतीच थोडीशी. त्यानंतर कॅप घातली आहे, स्वेटर घातले आणि एक काठी घेतली आहे. का तर चलता चलता काठीनं त्याला कुठं पण मारायचं असायचं ना. ते पहा स्वेटर कसं घातलेलं आहे, स्वेटरवरती शर्ट खाली आलेला आणि असं त्या अवतारामध्ये तो निघाला आहे शेतामध्ये सगळीकडे फिरतोय. आणि शूज पण घातले होते, शूज जुनेच घातले होते कारण शेतामध्ये चिखलामध्ये भरतील ना, म्हणून मग शूज जुनेच घातले होते. आणि त्या शूजमधून एक बोट पण बाहेर आलं होतं. त्याच्यामुळे त्या बोटाला त्याच्यासारखं काहीतरी टोचायचं आणि मग तो सतत ते काढत राहायचा. त्यानंतर काही घेतल्या कैऱ्या. त्या कैऱ्या पण काही कैऱ्या खूप आंबट होत्या आणि काही कैऱ्या खूप गोड होत्या. मग हे त्यानंतर आम्ही तुरीच्या ह्याच्यातून चाललो होतो. काही तुरीच्या शेंगा होत्या, त्या पण घेतल्या थोडेसेच होत्या तुरीचे लावलेले झाडं. त्यानंतर दोघंजणं पिशवीमध्ये भरपूर कैऱ्या घेऊन आले तिकडून. आणि हे जयू पुढं चलतो आहे काठी घेऊन. त्यानंतर सूर्य कसा उगवायला लागलेला होता तो पण मी बघितला. नुकताच सूर्य उगवला होता. लवकरच जावं लागलं होतं ना तळ्याकडं, कारण मग नंतर उजेड होतो खूप जास्त आणि लोक पण यायला लागतात शेतात. त्यामुळे मग लवकरात लवकर चक्कर टाकून आलं म्हणजे आम्हाला पण आमच्या कामाला लागता येतं. त्यानंतर मग आमचं एक खूप गोड कैरीचं झाड आहे, एक आंब्याचं झाड आहे. तिथल्या कैऱ्या तोडल्या. त्या कैऱ्या पण खूप मोठ्या होत्या आणि खूप अशा गोड कैऱ्या येतात खूप. त्याच्यामुळे त्या खूप छान लागतात खायला. त्यानंतर हे जयू वरून तोडत होता आणि एक कैरी तोडून त्याने माझ्याकडे दिली होती. त्याच्यामुळे ती पकडताना थोडंसं माझा कॅमेरा हललेला आहे. त्यानंतर मग जयू हळू झाडावरून खाली उतरला, कारण झाडावर चढायची प्रॅक्टिसच नाही आपल्याला. त्यानंतर मग हे सगळं आम्ही घेऊन निघालो होतो अजून दुसऱ्या एका शेतात पाहायला. त्यानंतर तळ्याकडं पण जायचं होतं कारण तळं होतं ना तिथंच. आमचं खूप मोठं तळं आहे शेजारी, तर तिथं पण जायचं होतं. त्यामुळे सगळेजण निघाले पिशवी घेण्यासाठी. सगळ्यांची कसरत सुरू झाली, तू घे म्हणून. त्याच्यामुळे शेवटी जयूकडे नंबर लागला का तर माझ्याकडं फोन होता, पर्स होती. त्याच्यामुळे मग जयूला सांगितलं घे म्हणून. नंतर काही कांद्याची पात घेतली आणि कांद्याची पात मला खूप आवडती, त्याच्यामुळे कुटुंबाला बी आवडती. मग असं जयणी काही घेतली, त्या डॉक्टरनी काही घेतली, मी पण काही घेतली. आणि मग असं आम्ही सगळेजण निघालो शेतातून. तर चिखल पण होता, काही कांद्याला पाणी दिलेलं होतं. त्यामुळं हळूहळू सावकाश निघालो होतो. हे जयू पुढं चाललाय, पिशवी घे म्हणून म्हणतोय. शेवटी त्यानं रागानं पिशवी ठेवली तिथंच आणि पुढं निघून गेला. आणि मग त्याचे पप्पा त्याला सांगत होते, अरे तू घे पिशवी. आणि मग कसा तरी आला, माझ्या हातातली कांद्याची पात त्याच्यात टाकली आणि मग त्याने शेवटी घेतली कशी तरी. मग त्याला एक आयडिया सांगितली, म्हटलं लाव काठी आणि घे. आता हे तो काठी लावल पुढं गेल्यावरती. जुळलं काही नाही परंतु प्रयत्न केला. हे काठी लावतोय आणि घेतली उचलून. हे जयनं मग काठीचा प्रयोग करून पिशवी घेऊन गेला. त्यानंतर पुढं आम्ही विहिरीपाशी गेलो आणि मग विहिरीपासून जाताना सगळेजण एकमेकांना सांगत होते की हळू चला म्हणून. मग नंतर विहिरीपासून पुढं आम्ही तळ्याकडे गेलो. तळ्यामध्ये प्रत्येकाने प्रॅक्टिस केली, म्हणजे मी नाही पण त्या दोघांनी केली. दगड कोणाचा लांब जातो याची प्रॅक्टिस केली. आणि मग पहिल्यांदा टाकला त्याच्या पप्पांनी. ओके. आणि मग पहा सूर्य कसा उगवलेला आहे आणि ते किती छान दिसतंय ते सगळं सूर्यप्रकाशामध्ये. तुम्ही खाली बुडले तर मग मला वाचवायला या. टाकण्याची रेस सुरू होईल. 1 2 पाणी बी दिसतंय, साडे मडे 3. एकदाचा दगड टाकला आणि हे दगड असा 2 ह्याच्यामध्ये गेला, 2 ठिकाणी पडत. त्यानंतर जयीचा नंबर आला. मग जयीने टाकला. जयीचं तर 3-4 ठिकाणी पडत गेला. त्यामुळं त्याच्या पप्पांनी हार स्वीकारली आणि जयू जिंकला म्हणून जाहीर करून आम्ही तिथून निघालो. तर हे जयीचं किती ठिकाणी पडत गेलं. जयीन भारीच मारला पण. हे रेस तिथंच संपवली का तर आता त्यांना बी कळलं की आपण काही त्याच्या पुढे जिंकणार नाही. त्याच्यामुळे मग रेस थांबून सगळेजण निघाले.